तर नमस्कार मित्रांनो, आज आहे रविवार आणि आपल्याला पोहायला जायचं आहे. मला पोहायला जायची इच्छा नव्हती, पण आता काय करणार, भावाचा हट्ट लागलाय, दादा पोहायला जायचंच. तर म्हटलं चला मग रिषभला घेतलं आणि आपण चालू पोहायला. असं ओढ्यातनं उतरून आपण आपल्या विहिरीजवळ आलोच. त्यानंतर रिषभनं कुठला गॉगल काढला, मला काय सांगायला पण नाही. आणि गॉगल लावला, कसं दिसायला बघा. त्यानंतर मग पोहायला जा म्हटलं, तर थंडी वाजली म्हणाला. आणि पहिली मग पोहायला सुरुवात त्यानेच केली. पोहायला लागला बघा. अजून नीट पोहता येत नाही, कारण आत्ताच शिकलाय, एवढा स्टॅमिना पण नाही त्याला. त्यानंतर वेळ वाया घालवायला नको म्हटलं, आपल्याला कामं पण आहेत, अशी उडी टाकून घेतली आणि गॉगलच वर गेला माझा. मला बघायचं होतं आज खाली कसं दिसते गॉगल लावून, तर एकदम स्पष्ट दिसालं, कारण डोळ्यात पाणी जायतच नव्हतं गॉगलमुळं. त्यानंतर मग पाहून असं फ्रेश झाला एकदम. आणि मग आलो बहिरी देवळाला. आपल्याला आज रविवार आहे म्हटल्यावर आपण रविवार चुकवत नाही, बहिरी देवाला येतोच. हे आहेत बघा आपल्या गावचे भाऊ बलवर. कोणाची रूप करायची असली तर नक्की कॉन्टॅक्ट करा. त्यानंतर मग घरी आल्यावर आपल्याला हे काम लागलं, आपल्याला रेडका आधी बांधून घ्यायची होती घरात. त्यानंतर दुपारी मग चहा ठेवला मी स्वतः आज, आणि मग हे न्यायचा होता शेताकडं, कारण औषध मारायला चालू होतं उसावर आपल्या. मग काका आणि आमचे आबा पण होते नी. मग चहा दिला, आता काय म्हणतात बघा. चहा कसा झाला? साधारण पूर्ण खालपासून चांगला झाला वरपर्यंत म्हटलं, मग मला पण भारी वाटलं. त्यानंतर मम्मी शेताकडून लेट आली, त्यामुळे जरा जनावरांची खाद तयार करून घेऊया म्हटलं दुधाच्या.